सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शरद पवार राष्ट्रवादीच्या संगीताई पाटील यांची निवड झाली आहे। ताई आपल्या सोबत आहेत। गुलाल बरंच काही सांगून जातोय, आनंद भरपूर आहे। काय खूप हो लोकनेत्या राजाराम बापूंच्या आशीर्वादाने कैलास काकांच्या आशीर्वादाने मी निवडणूक मोठ्या मताधिकाने जिंकली। साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विकास कामे आम्ही चांगल्या पद्धतीने करू। सगळ्या पक्षांना बरोबर घेऊन आम्ही आपली सगळी कामे पूर्ण करू। धन्यवाद। देवराजदा भाऊ आहेत तुमचे, जयंत पाटील यांचे देखील मार्गदर्शन असेल, काय आव्हानं वाटतायत अध्यक्षपद सांभाळताय? आव्हानं काय वाटतायत? देवराजदा भाऊ झालेले आहेत खरं तर, इतका मोठा ताईंना अध्यक्षपद देताना तुमची जबाबदारी वाढलेली आहे, इतकं मोठं पद मिळालं। निश्चितपणानं जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद 10 वर्षानंतर आमच्या महाविकास आघाडीला आणि आमच्या सगळ्या मित्रपक्षांच्या माध्यमातून या ठिकाणी संगीताताई पाटील यांना मिळालेलं आहे। त्याचबरोबर उपाध्यक्षपद ऋषिकेश लाड यांना या ठिकाणी मिळालेलं आहे। आम्हाला खात्री आहे की निश्चितपणानं या दोघांनाही एक राजकीय सामाजिक वारसा आहे, त्यामुळे दोघंही निश्चितपणाने या जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीचं सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिका आणि सर्वसामान्य घटकापर्यंत जिल्हा परिषदेच्या ज्या योजना आहेत त्या पोहोचवण्याचा नवीन काहीतरी या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी करण्याचं, कारण बरेच वर्ष झालं 4 वर्ष झालं प्रशासक राज होतं, त्यामुळे या प्रशासक राजाच्या राजवटीतनं या ठिकाणी आता जिल्हा परिषदेला एक सभागृह मिळालंय। त्यामुळे संगीताताई आणि ऋषिकेश लाड आणि सगळे जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी या जिल्हा परिषदेमध्ये एकत्रित येऊन या ठिकाणी काम करतील असा मला या निमित्तानं विश्वास आहे। जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवलेलं आहे, तर या माजी जिल्हा परिषद अध्यक्षाचा बहिणीला उपयोग होणार मार्गदर्शक म्हणून? 100% या ठिकाणी खरं तर ही निवड आम्हा सगळ्यांच्या दृष्टीनं आनंदाची निवड आहे। म्हणजे माझ्या बहिणीला या ठिकाणी अध्यक्षपद मिळालं ही तर आनंदाची गोष्ट आहे, पण आमच्या पक्षाला या निमित्तानं हे अध्यक्षपद मिळतं याचा अधिक आनंद आम्हा सगळ्या मंडळींना आहे। भाऊ खंबीरपणे मागे उभे राहिला आणि बहिणीला जिल्हा परिषद अध्यक्ष केल्याचा या ठिकाणी सांगली जिल्हा परिषदेमध्ये या घडामोडी घडलेल्या दिसून येतात। कॅमेरा पर्सन योगी निलेश शेवाळ्यासोबत कुलदीप माने, एबीपी माझा सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।